सर जैत्रे जैत बद्दलची काही आठवण सांगा ना, तुम्ही स्मिता पाटील एकत्र आपल्याला होते. किती इंटरव्ह्यू करावे लागतील, कारण जैत्र जैत काय सोपं आहे का? जैत्र जैत ही गोनी दांडेकरांनी एका ठाकर आदिवासी जमातीवर लिहिलेली सुंदर गोष्ट आहे, जिथं एक अत्यंत साधा भोळा ठाकर ढोलकी वाजवतो, भगत असतो. त्याला लहानपणी तो लिंगोबा कर्नाळ्याला आहे की जो पावसाळ्यात शंकराच्या पिंडीसारखा दिसतो आणि त्याच्याभोवती आग्यामोहळ मधमाशांची पोळी आहेत. त्याच्याबद्दल प्रचंड आकर्षण आहे आणि त्याला राणी माशी पाहिजे. आणि त्याला सांगतो, अरे पुण्यवान असल्याखेरीज दिसत नाही. आणि तो इतका साधा आहे, पुण्यवान होण्यासाठी लग्न करू नको, परच्या बाईकडे बघू नको, उंदीर खाऊ नको, असं करत तो राहतो. आणि असं असून सुद्धा त्याचा बाप साप चावून मरतो. आणि झाडाला सांगतो तो की मी मेलेलं लाकूड नेतोय, तर माशा उठून त्याला चावतात. मग तो देवावर रागवतो. आणि बापाने सांगितलं असतं कुणाच्या मध्ये जायचं नाही, कुणाला त्रास द्यायचा नाही, पण आपल्याला कोणी त्रास दिला तर सोडायचं नाही. तर तो देवाला शिक्षा करायची ठरवतो. अशी छान गोष्ट. आणि काय शिक्षा? माशा उडवून राणी माशाला पळवून लावायचा, म्हणजे देवाला नेकलेसच नाही. आणि ह्या त्याच्या वेडामध्ये पूर्णपणे समजून घेणारी आणि त्याच्यावर मनापासून प्रेम करणारी चिंधी नावाची आत्ताच्या स्त्रियांपेक्षा आधुनिक विचार असलेली आणि नवऱ्याला हुंडा परत करून काडीमोड घेणारी आणि एक डोळा असलेल्या नाग्याबरोबर लग्न करणारी ही प्रेमकथा त्यांची. आणि ती सांगितले गाण्याच्या माध्यमातून. खूप सुंदर. किती गाणी, किती सुंदर गाणी, अर्थपूर्ण गाणी. म्हणजे सिनेमा जेव्हा लागला तेव्हा कळलं नाही, पण आज इतक्या वर्षांनी यूट्यूबवर इतके लोक तो सिनेमा बघतात. आणि तू सुद्धा, तुझा जन्म पण झाला नसेल तेव्हा, तुला जैत्र जैत माहिती आहे, घाशीराम लोकांना माहिती आहे. हो, घाशीराम कोतवाल पण. हाच आमचा आनंद आहे. ह्या आनंद कशाने विकत घेता येतो का? त्यामुळे आनंद वेगळा आणि नफा वेगळा. प्रॉफिट इज डिफरंट फ्रॉम सॅटिस्फॅक्शन. देण्याचं वेगळं, घेण्याचं वेगळं. आता सांगू नको पण सांगतो, आता वय झालं सांगतो. तरुण असताना एक मुलगी मला आवडली. मी त्याचा हात हातात घेतला, तो तिने काढून घेतला. मग मला चुकल्यासारखं झालं, कारण शिकवलं नव्हतं तसं. आपण भावनेच्या भरात केलं. पण ती मला काय म्हणली, मोहन, एखादी गोष्ट ओढून घेण्यापेक्षा ती मिळण्यात जास्त सुख असतं. तेव्हापासून फार महत्वाची गोष्ट शिकलो. लुबाडून नाही घ्यायचं, जमेल तेवढं द्यायचं, नाही जमलं तर शुभेच्छा द्यायच्या, पण गैरफायदा लोकांचा नाही घ्यायचा. हे माझ्या शिक्षणात मिळालं, संस्कारात मिळालं. आणि कलेमध्ये जे लोक मला भेटले त्यांनी पण मला हे शिकवलं. हीच शिकवण आज तुम्ही अनेक विद्यार्थ्यांना देत आहात. म्हणजे आजही तुम्ही आपण अनेक दुसऱ्याला नवीन काही देऊ शकत दिग्दर्शकांबरोबर नाही. काम करतायत. आपल्याला हा इगो आहे की आपण शिकवतो. ज्याला शिकायचं असतं ना तो शिकतोच. तो वाईट अनुभवातून शिकतो, चांगल्या अनुभवातून शिकतो, शिक्षक नसला तरी शिकतो. आणि नाही तर 10 चांगले शिक्षक असून कोणी शिकत नाही.
म्हणजे 10 चांगले विद्यार्थी हम्म. असले तर काहीतरी चांगलं होईल. हम्म. पण 10 उत्तम शिक्षक आणि एकही विद्यार्थी शिकायची इच्छा नसेल असेल तर कोणी शिकूच शकणार नाही. त्यामुळं मी शिकवतो असं तू म्हण, मी ते योग्य अर्थाने घेतो, विनयाने घेतो. नकळत काही माझ्या हातनं बरं घडलं असेल आणि लोक त्यातनं शिकले असतील तर शिकले. कुणी माझ्याकडनं वाईट काही शिकू नये एवढं मात्र नक्की इच्छा बाळगेन. रेडियो सिटी रग रग में दौड़े सिटी.